वाशिम जिल्हा मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यांमध्ये निसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं आहे. विशेषतः कांदा बीज पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. साहेबराव गोरे, राहणार सोनखास. काल रात्री झालेल्या पावसामुळे, गारा आणि वारं पाण्यामुळे कांदा आणि जे मागच्या साईडचा जे गहू आहे एवढं नुकसान झालं की ते काहीच कामाचं राहिलेलं नाही. त्याच्यासाठी शासनानं याच्यावर काहीतरी मदत द्यावी आणि ताबडतोब पंचनामे करून द्यावेच, मात्र असं म्हणजे वाऱ्यावर सोडू नये, हे असं आमची विनंती आहे शासनाकडे. काढणीसाठी तयार असलेलं हे पीक गारांच्या तडाख्याने आणि वाऱ्यामुळे पूर्णपणे खराब झालंय. शेतकऱ्यांना या कांदा बीजातून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, परंतु अवकाळी पावसाने सगळं चित्र बदलून टाकलंय. आता शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. रमेश गोवे, माझ्या शेतात बिजवाई तीन एकर बिजवाई कांदा आहे. तरी कालच्या गारपिटीमुळे का पाण्यामुळे 50% वर नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने पंचनामा करून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी ही विनंती. मोठ्या मेहनतीने उभं केलेलं पीक आणि एका रात्रीत झालेलं नुकसान यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. प्रश्न असा आहे की दरवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान होत असताना शेतकऱ्यांना वेळेवर मदत का मिळत नाही. मी ज्ञानेश्वर हनुमान गोरे, सोनखास येथील शेतकरी असून काल रात्री वादळ, वारा, पाऊस, गारपीट यामुळे फळपिके, कांदा पिके व भाजीपाला पिके यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने तात्काळ या गोष्टीचे दखल घेऊन प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्याला सरसकट भरीव मदत देऊन आर्थिक हातभार लावा, अशी प्रशासनाकडे एक शेतकरी म्हणून माझी एक विनंती आहे.